काही स्वप्न अशी असतात ना, जी झोपेतनं उठल्यावर सुद्धा मनातनं विचार जात नाही. काल श्रावणात पडलेलं मला असंच एक स्वप्न खरंच मला खूप विचार करायला लावलं. ते काय सांगते पुढे आणि त्याचा अर्थ काय तुम्हीच नक्की कमेंटमध्ये सांगा. त्या अगोदर माझं मॉर्निंग रुटीन शेअर करते. सकाळी लवकर असल्यावर उठले, त्यानंतर सगळी घरं वगैरे आवरायला घेतली कारण का लवकरच दुकानात जायचं होतं. त्यामुळे अगोदर बेड वगैरे साफ करून घेतला. कपड्यांच्या घड्या पण घालायच्या राहिल्या, त्यामुळे कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. त्यानंतर घर झाडायचं राहिलं, पोछा करायचा राहिला, त्या अगोदर घर वगैरे झाडून घेतलं. सगळं आवरलं, छान अशी देवपूजा करून घेतली. त्या अगोदर मी 1 ग्लास पाणी पिले, 3 भिजवलेले बदाम, 2 आवळे खाल्ले आणि सगळ्या भाज्या वगैरे घेतल्या कारण का भाजी बनवायची होती. सगळे साफ-सफाई करून घेतली भाज्यांची, चिरल्या वगैरे आणि इथं भाजी बनवायला घेतली. चपाती, भाजी, पूर्ण जेवण वगैरे बनवायचं होतं. खरं तर मला असं वाटलं, की सोमवार असल्यामुळे आज दुकानात बऱ्यापैकी गर्दी असेल, पण जास्त अशी काही गर्दी नव्हती. खरं तर असाच दिवस गेला आणि संध्याकाळी जास्त काही ताण पडला नाही. दुकानातलं काही सामान संपलं होतं, त्यामुळे ते दुकानातलं सामान घ्यायला गेलो होतो आणि थोडंफार सामान घेतलं. आता मी सांगते मला स्वप्न काय पडलेलं खरं तर. काल ना मला स्वप्नामध्ये एक सर्प दिसत होता हिरवागार आणि तो सर्प फक्त मला दिसला नाही, तर असं मला दिसलं, की पंढरीला त्या सर्पाने दंश केला. तर ह्या स्वप्नाचा अर्थ काय मला खरंच कळत नव्हता, पण मला खरंच खूप भीती वाटलेली. मी म्हटलं काय असेल ते असेल, आपण मंदिरात तर जाऊन येऊया. त्यामुळे मी संध्याकाळी काल मंदिरात गेले. खरंच खूप छान वाटलं आणि एवढी पॉझिटिव्ह एनर्जी, एवढी शांतता वाटत होती महादेवाच्या मंदिरामध्ये. खरंच खूप छान वाटलं. असं वाटल्यावर खरं झालं मी बरं झाले इथं मंदिरात आले. खूप छान वाटलं. या स्वप्नाचा अर्थ काय नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत भेटूया नवीन ब्लॉग